दुसरं सत्र घेऊन आज पुन्हा एकदा आम्ही आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहोत. डॉक्टर दीपक सावंत आणि त्रिमिती बाराखडी दिलसे यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या ह्या कार्यक्रमाचा कालपासून आपण सर्वच जण इथे आस्वाद घेत आहोत. परिसंवाद, चर्चा, मुलाखती आणि त्याहीपेक्षा दिलखुलास गप्पांची मैफिलच इथे रंगलेली आहे. आजही अशाच मनमोकळ्या गप्पांमध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत आणि त्यातूनच आपल्या स्वप्नांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा तुमचा अधिक वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चाकोरी बाहेरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा हा आजच्या परिसंवादाचा विषय आहे आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी, या विषयाचे अनेक पैलू उलगडून दाखवण्यासाठी आपल्याकडे काही मान्यवर व्यक्ती आलेले आहेत. ह्या मान्यवरांचं मंचावर स्वागत करण्यासाठी संपूर्ण आयोजनाचा आधारस्तंभ असलेले डॉक्टर दीपक सावंत यांना मी मंचावर आमंत्रित करते. तसंच सर्व मान्यवरांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. जगभरातल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं असे हॉटेल जगताचे अनभिषिक्त सम्राट श्री विठ्ठल कामत, लहान मुलांचे आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे खास मित्र श्री राजीव तांबे, एमिनंट एज्युकेशनिस्ट अवॉर्ड, ग्लोरी ऑफ इंडिया अवॉर्ड असे देश विदेशातील अनेक पुरस्कार प्राप्त केबीपी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबईचे प्राचार्य डॉक्टर शिवारे. डॉक्टर सावंतांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ, कामत सरांचं पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करावं. त्रिमितीचे रमाकांत पन्हाळे यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर शिवारे यांचं स्वागत करावं. श्रीमती अनिला सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी राजीव तांबे यांचं स्वागत करावं. आणखी एक मान्यवर व्यक्ती आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आलेले आहेत. एन्सायक्लोपीडिया ऑफ करिअर गायडन्स व्हॉल्यूम 1 and 2 ह्या पुस्तकाचे लेखक, करिअर काउन्सिलर, गेली 10 वर्ष करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स ह्या विषयाचे काम करतायत आणि कदाचित देशातील ती एकच व्यक्ती अशी आहे ज्यांना 620 करिअर्स बद्दल संपूर्ण माहिती आहे. आणि नव्या दिशा ह्या संस्थेचे संस्थापक श्री किरण जोग यांना मी विनंती करते की त्यांनीही मंचावर यावं. श्री विनायक सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी जोग सरांचं स्वागत करावं. मराठी साहित्याचा मानबिंदू असलेले श्री विंदा करंदीकर हे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांची पुस्तकं आम्ही मान्यवरांना भेट म्हणून दिलेली आहेत. परिसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक विनंती अशी की ह्या विषयाला धरून जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कृपया आमच्यापर्यंत पाठवावेत. परिसंवादाच्या नंतर श्री जोग सर त्यांच्या भाषणातून ह्या सर्व प्रश्नांचा आढावा घेऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद.
बाहेरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा हा आजचा परिसंवादाचा विषय आहे. तेव्हा कामत सर सुरुवातीला माईक घेऊ. चाकोरीबद्ध करिअर, चाकोरीबद्ध करिअर आणि चाकोरी बाहेरचं करिअर या शब्दाची तुमच्या मते नक्की व्याख्या काय? नमस्कार मित्रहो, सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि एवढा मोठा जनसमुदाय आलाय. चायनीजमध्ये एक म्हण आहे, जर्नी टू द 1000 माइल्स स्टार्ट विथ द फर्स्ट स्टेप. आजचा जो विषय आहे तो ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आपल्याबरोबर आपल्या नातेवाईकांना घेऊन आलात त्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं हार्दिक अभिनंदन आणि शिवसेनेच्या या प्रोग्रामबद्दल त्यांना धन्यवाद देतो. दुसरं, मी फक्त 15 मिनिट बोलणार आहे, पण 15 मिनिटात जे माझ्या वडिलांनी 72 वर्षात केलं आणि मी जे गेली 40 वर्ष करतो, 102 वर्षाचा तुम्हाला 15 मिनिटात आढावा देणार आहे. कारण मी स्पीकर म्हणून दुसरीकडे जात असल्यामुळे हे माझं घर आहे. त्यामुळे पहिलं मी इथे आलो आणि इकडनं मी दुसरीकडे 7 वाजता पोहोचायचं आहे. तर मी आपल्याला 15 मिनिटात गुरुमंत्र देतो. कारण माझे वडील हे 4थी शिकलेले आणि कब्बशा विसळून 550 हॉटेल केली. त्याचा गुरुमंत्र आपल्याला मी देतो. चाकोरी मधलं आणि चाकोरी बाहेर हा काही नसतं प्रश्न. एकच गुरुमंत्र पहिला लिहून घ्या. खरीददार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे, वो काम कभी करना मत. दौलत दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं. बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे, वो काम करना मत. क्या बात है. दुसरी गोष्ट, जे काम हाती घ्याल तेव्हा ज्या दिवशी काम हाती घ्याल त्या दिवशी स्वामी विवेकानंदांची आठवण. टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया इज युअर लाईफ. थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट. लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी, बोन्स अँड नर्व्स बी फिल्ड अप विथ दॅट आयडिया अलोन. दिस इज द वे स्पिरिच्युअल जायंट्स आर बॉर्न. दिस इज द वे विठ्ठल कामत प्रोड्युसेस हॉटेल्स. नाहीतर 550 हॉटेल होणारच नाही किंवा पहिलं सक्सेस होणार नाही. तिसरं, आज इथे मोठ्या प्रमाणात पालक वर्ग आलाय. उगाचच डॉक्टर हो, आर्किटेक्ट हो, इंजिनियर हो बिलकुल सांगू नका. त्याला 8वी 9वी मध्ये ज्या गोष्टीची आवड आहे, फॉर्म्युला सिंपल, 3 गोष्टीचं लिहायला सांगा, तुला काय करायला आवडेल. समजा त्याने सांगितलं मला शिक्षण घ्यायचंच नाही, हो म्हणायचं आधी. त्याचा नंबर 3रा लाव म्हणून सांगायचा. मग पहिलं 2 काय आवडेल. साधे रंगीत मासे जर कोण पाळत असेल आणि त्याचा व्यवस्थित कोकणात बिझनेस केला तर फक्त 240 करोड रुपयाची ऑर्डर वर्षाला मिळू शकते. एवढा बिझनेस आहे. गोष्टी आपण काय बघायच्या आहेत की आपल्याला आपलं जीवन सुखमय झालं पाहिजे. मुलांना किंवा आपल्या मुलींना कधी असा हात पसरावा लागला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम तो करेल ते काम न समजता आनंदाने केलं पाहिजे. मित्र हो, मैत्रिणींनो, ज्या करिअरच्या वाट्या लोक सांगतायत, आपल्याकडे तर तज्ज्ञ बसले तिथे, पण आज माझ्या नातवाला तू हे हो सांगायची हिंमत नाही. दुसरी परिस्थिती, मुलांना 8वी 9वी वरती तुम्ही काय सांगायला गेलात तर प्रेशर येतं. खरं प्रेशर हे काही नसतं, आकाशात असतं, कुठे असतं कोणालाच माहिती नाही. पण हे प्रेशर जे आहे हे पियर देतात. पियरचा अर्थ वर्गमित्र किंवा त्याच्याशी संगत करतात ती लोक उगाचच देत असतात. त्यामुळे म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानिक पडो, कलंक मतीचा झडो. खरं सांगतो, आपल्याला आपल्या मित्रांची, आपल्या मुलींची मैत्रिणी कोण आहेत आणि त्यात आणि 2 मित्र मैत्रिणी ऍड करायचे
आई आणि बाबा. यू शुड बी फ्रेंड ऑफ युअर चिल्ड्रन. त्यामुळे ती मुलं तुमच्याशी मोकळेपणे चर्चा करतील. तिसरं, ज्यांच्या घरी आई वडील आजोबा ज्यांना आहेत ते फार लकी, त्यांना लॉटरी लागली समजा. का तर त्यांच्या ज्या गोष्टी आणि त्यांचे अनुभव आहेत ते फार 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 मोलाचे आहेत. आपल्याला जाण्याआधीच एवढं सांगतो मी की जर आपल्याला असं वाटलं कधी की आपल्याला समजा एखादी गोष्ट करायची आहे आणि आपल्याला समजा मिळत नसेल तर आधी लिहून घ्या विठ्ठल कामत@orchidhotel.com. आपल्याला ईमेलवर सल्ला मी मोफत 100 वेळा देईन, पण त्यासाठी फक्त ईमेल वापरा. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जग जे आहे जगामध्ये ह्याच्यानंतर जो तुटवडा किंवा कमी कसली भासणार आहे त्याचा पण अभ्यास करा. बायो, जेवण, पाणी, वस्तू, सर्व्हिस, IT ह्या गोष्टींची कमतरता जरूर होणार आहे आणि सगळ्यात कमतरता होणार आहे टुरिझममध्ये. जेवढे चॅनल आले लक्षात घ्या, पूर्वी फक्त 4-5 बोटावर मोजता येतील एवढ्या ऍक्टरना पिक्चरमध्ये काम मिळायचं. आता टीव्ही सिरियलच्या माणसांना फुरसत नाहीये का. कब क्यों का ते काय के वरती एक सिरीज चाललीच आहे 1.5 का 2 वर्ष. नवरा मरतो, बायको मरते, परत काय जिवंत होतो. पण असं चालल्यामुळे जे नॉर्मल ऍक्टर आहेत, जे मनापासून ऍक्टिंग करतात, त्या लोकांना फुरसत नाही. काल रात्री मी 5 लोकांबरोबर होतो. त्यातली एक बाई गोव्याला, नाव पण देतो तिचं तुम्हाला, गुप्ते मॅडम जे आहेत त्या गोव्याला एका प्रोग्रामला गेले आणि मुंबईला परत त्यांचा दुसरा प्रोग्राम होता. ट्रॅफिक 4 मैलाची लाईन होती. त्या बाईने एका माणसाला धरलं, त्याच्यावरती स्कूटरवर बसली आणि त्याच्या स्कूटरने एअरपोर्टला आली. मी म्हटलं का ग काय झालं, तर मला म्हणाली अरे कामत साहेब मी जर पोचले नसती तर माझा प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे लक्षात घ्या की ज्या गोष्टी जी आवड आपण करता त्या आवडीनंतर आपण एक गुरु शोधा. ज्यांना गुरु कोण, ज्याला त्या विषयाची माहिती आहे, तो संभाव्य धोके आपल्याला सांगेल. आणि त्याचबरोबर एक लिहून घ्या शब्द SWOT. जी गोष्ट आपल्याला रुचते त्याच्यामधली स्ट्रेंथ काय, जी गोष्ट आपल्याला रुचते त्यामध्ये अपॉर्च्युनिटी काय आहे. स्ट्रेंथ कोणाची, तुमची पाहिजे. अपॉर्च्युनिटी जगाची पाहिजे. त्याचे विकनेस काय. थोडक्यात सांगायचं, समजा एखाद्याने 5 वर्षापूर्वी विचार केला असता मला पेजर बनवायचं आहे, पेजर 6 महिन्यात जाणार, तर अशा गोष्टीमध्ये आपला वेळ व्यर्थ दडवायचा नाही. जी गोष्ट पुढची 10, 15, 20 वर्ष चालेल, सर्व्हिस इंडस्ट्री 10 वर्ष नाही 50 वर्ष चालेल, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री 100 वर्ष चालेल, परिचयकारीचा कोर्स 100 वर्ष चालेल. कारण लोक आजारी पडणारच. पण एखाद्याने मोबाईलची सर्व्हिस केली तर त्याला 6 महिन्यात परत अपडेट करावं लागतं. हे लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी चेंजेस फॉर एव्हरी 1 मंथ, 2 मंथ, 6 मंथ. आणि त्यामुळे तुम्हाला त्याचं अपडेट करावं लागतं. आणि एक चांगला फॉर्म्युला तुम्हाला देतो, जास्त स्किलमध्ये जाऊ नका, स्वतःचा स्किल दाखवा. सचिन तेंडुलकर आणि गावस्कर मध्ये, गावस्कर सारखी स्ट्रेट ड्राईव्ह जगात कोणीच मारू शकत नाही. याचं कारण एकच आहे, मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो. आमच्या बिल्डिंगमध्ये ह्या बिल्डिंगच्या वरती लागला तर आउट, ह्या बिल्डिंगच्या वरती लागला तर आउट. त्यामुळे आम्हाला सरळच माहिती सवय लागली. त्यामुळे गावस्करचा स्ट्रेट ड्राईव्ह हा जगात कोणापेक्षाही चांगला आहे, नाही तर आउट झाला असता. लक्षात घ्या, ज्या संधी येतात, ज्या काही आपल्या समोर संधी आहे त्याचा पुरेपूर उपयोग करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण स्वतः आज जसं आलात तसं कमीत कमी 5-6 लेक्चरना जा. इथे जे तज्ज्ञ बसले आहेत त्यांचा पण सल्ला घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा थोडासा अभ्यास करा. आपण आपल्या गुरुकडे गेलात किंवा कोणाला भेटलात किंवा आम्हाला इंटरनेटवर, आम्ही 4ही जण एकच आहोत. कोणी आमच्यामध्ये कोणी
जास्त हुशार नाही. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये हुशार आहे, कारण ते पुष्कळ वेळा फेल झाले. अनुभवाचे धडे आम्ही फेल होऊन केले आहेत आणि त्यासाठी आम्हाला इथे बोलवलं आहे. आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे की आम्ही जे सोसलं, आम्ही जे भोगलं, आम्हाला जो त्रास झाला तो आपल्याला आणि आपल्या मुलांना होऊ नये. एक नाही, लाखो विठ्ठल कामत, लाखो तांबे साहेब, लाखो डॉक्टरांसारखे लोक, अशी मंडळी निर्माण झाली पाहिजेत म्हणून आम्ही इथे आलो. आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मराठी बांधव निर्माण झाले पाहिजे. लक्षात घ्या, मी मॅडमना 5-10 प्रश्न आणि आपल्याला 5 प्रश्न विचारायची मुभा देतो. एकेकाळी 200 वर्षापूर्वी जगामध्ये मसल पॉवर म्हणजे जे राष्ट्र आता दुसऱ्या राष्ट्रात घुसतं, अशा राष्ट्राकडे फक्त ताकद होती, विमानं होती, तोफा होत्या, सगळं काय होतं म्हणून ते मसल पॉवर चालायची. पण मसल पॉवर 100 वर्षापूर्वी खलास झाली. त्याच्यानंतर दुसरी पॉवर आली, त्याचं नाव आहे मनी पॉवर. पण मनी पॉवर 15 ते 20 वर्षापूर्वी खलास झाली. लक्षात घ्या, इट इज नेक्स्ट पॉवर विच मराठी माणसाकडे डबल आहे. खरं महाराष्ट्रात असल्याकडे तिबल आहे. दॅट इज एम पॉवर. इट्स युअर माइंड पॉवर. यू आर मराठी स्पीकिंग, यू आर महाराष्ट्रीयन अँड यू हॅव अनदर एम माइंड. आज जगावरती जे राष्ट्र वर्चस्व दाखवतं आणि जे चंद्रावर गेलं, तुम्हाला सांगतो त्यात 62% नासामध्ये भारतीय लोक होते आणि त्या भारतीयाचा मला अभिमान आहे. जर भारतीय लोक दुसऱ्याला चंद्रावर पाठवू शकतात एवढ्या वरती, तर स्वतः का जाऊ शकत नाही? फक्त आजपासून आपली मानसिकता बदला. माझ्याने होणं नाही, उलट बोलताना आपण उलट बोलतो. मी धंद्यात पडलो, जो आधीच म्हणतो मी पडलो तो पडणार नाही तर काय होणार हो. म्हणून मी धंद्यात शिरलो. पॉझिटिव्ह बोलायला शिका. हम किसी से कम नाही, लक्षात ठेवा. पण व्यर्थ अभिमान बाळगू नका. आपल्याला कुठली गोष्ट येत नाही त्यात मला कळत नाही सांगण्यात कुठलाही कमीपणा नाही. लोक काय बोलतील याचा काही विचार करू नका, कारण मला काहीच येत नव्हतं. मी सगळं लोकांकडनं शिकलो आणि त्याच्यात मी फक्त एकच पाहिलं, जशी मधुमक्षी जसं प्रत्येक फुलावरना पराग घेत असते, तसं या घाटी माणसाने जगातलं सगळ्यात चांगलं हॉटेल, आणि परवा मला जर्मनीमध्ये वर्ल्ड बेस्ट हॉटेलियर म्हणून सन्मान मिळाला. मी एक शेमडापूर, जर मला जगातला बेस्ट हॉटेलियर, मला किती लोकांनी सांगितलं होतं, दुसऱ्या भाषिक लोकांनी, तुम घाटी है, तुम क्या 5 स्टार होटल बनाएगा. तेव्हा माझं त्यांना उत्तर होतं, तुम्हारा होटल है, हमको चलाने को दो, हम तुमको डबल फायदा देगा. लक्षात ठेवा, जरूर होऊ शकतं. आणि मी आपल्याला शुभेच्छा देतो. मॅडमना 5 प्रश्न विचारायचे आणि आपल्यापैकी लेडीजना 3 आणि आपल्या लोकांना 3 प्रश्न विचारायचे मुभा देतो. धन्यवाद. आधी मॅडम प्रश्न विचारू द्या. तर हॉटेलच्या क्षेत्रातून आलेलं एक करिअर म्हणजे हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट. तर पहिला प्रश्न असा की या करिअर विषयी तुम्ही थोडं सांगावं. आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटॅलिटी हा शब्द साधारण माणसाच्या स्वभावाशी निगडीत आहे. तर एखाद्याचा स्वभाव आणि त्याचं करिअर ह्या 2 गोष्टी पूरक असल्या तरच असाव्यात का, आणि त्या विरोधाभास असला तरी तो यशस्वी होऊ शकेल का? पहिली गोष्ट म्हणजे जे माझ्या कार्डावर लिहिलेलं आहे, कार्डावर लिहिलंय मागे, युअर नेचर इज युअर फ्युचर. काय लिहिलंय? आपला स्वभाव हाच आपल्याला पुढे नेईल. त्याच्या बाबतीत माझ्या आईचं सांगतो, ती कुठल्याही माणसाला म्हटली, काय रे बाळा कसं आहे, तो बाळा तिचा होतो. त्यामुळे रात्री 9 वाजता पण बँक उघडून देतो. आपलं जर व्यवहार जर चांगले असतील, बोलणं मनापासून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं